मला पूर्ण विश्वास आहे की नगरमध्ये आमची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती अत्यंत प्रभावी विजय मिळवेल. प्रचंड रिस्पॉन्स आहे, रॅली एवढी मोठी झाली आहे, इतक्या गर्दी आहे, लोकांचा उत्साह आहे, नुसती गर्दी नाही आहे तर त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे. तर मला विश्वास आहे की आमचा विजय निश्चित आहे. तुम्ही राज्यभर दौरा करता, राज्यामध्ये कशी परिस्थिती आहे? राज्यभर छान परिस्थिती आहे, विजयाची निश्चिती आहे. भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष राहील हा विश्वास. राज्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना ठाण्यामध्ये एका गुन्ह्यामध्ये होण्याचा प्रयत्न झाला होता, असा अहवाल आता रश्मी शुक्लांनी पाठवलेला आहे. माजी महासंचालक संजय पांडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची शिफारस. याच्यावर गृह मंत्रालय त्यांची स्पष्टता देईल. या विषयाची मला कुठलीही माहिती नाहीये, मी स्वतः प्रचारात आहे, मला माहित नाही त्यावर मी टिप्पणी करणार. दुसरी गोष्ट, बदलापूर त्या शाळेच्या शिक्षकाला सहआरोपी असलेल्या त्या शाळेच्या शिक्षकाला बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपने, त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये तर रणगंगा सुरू झाला. मला यावर तपासून पाहावं लागेल. त्या घटनेमध्ये जे साक्षात आरोपी आहेत त्यांच्या पैकी जर कोणी आहे तर, पण मला नाही वाटत की डायरेक्ट त्यांच्या आरोपी असतील, एवढा विचार सारासार केला जाईल. स्वतः आरोपी आहे आणि त्या शाळेचे माजी सचिव आहे. ते सहआरोपी, मला त्याची एवढी माहिती नाही. मी तुमच्याबरोबर रॅली करणार, चक्कर आली एवढी गर्दी आहे की मला त्याची माहिती नाही. तुम्ही आता उत्तर देऊ शकता, माहिती करून तुम्हाला प्रेसमध्ये उत्तर देऊ. ऍब्सोल्युटली या क्षणाला काय चाललंय याची मला कल्पना. मी नाराज आहे, मी काय उत्तर देऊ? नाराजचा विषय नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की पंकजा मुंडेवरती अन्याय होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं नावही पुसलं जाईल, ते भाजपला उद्देशून म्हणलं. आता मी त्यांच्यावर काही उत्तर देणार नाही. मी एवढंच सांगेन की मी भारतीय जनता पार्टीचा अहोरात्र प्रचार करते. आज सकाळपासून म्हणजे माझी प्रकृती ठीक नाही, मला महिलांनी एवढं घेतलं की मला थोडा वेळ भोळ आली, मला सुधरत नाहीये. हे प्रेम लोकांचं आहे, त्यामुळे नाव जे आहे ते मुंडे साहेबांच्या पुण्याईमुळे आहे आणि ती पुण्याई अशी काळाच्या शेवटपर्यंत राहणार आहे, शेवटपर्यंत ते नाव राहणार आहे आणि शेवटपर्यंत मी माझ्या दायित्वाचं वहन करणार. इंटरव्ह्यू झालाय आता, तो बघितल्यावर बोलेल. काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही भाऊ एकत्र येतात, काही बहीण भाऊ एकत्र येतात. मी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणणार नाही, 2 पक्ष म्हणेन. 2 पक्षाचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अलायन्स करतात, त्यामुळे त्याला काही वेगळ्या पद्धतीने बघण्याचं काय आवश्यक.